काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं त्या मदोन्मत्त विप्रांना त्यांच्या कर्मामुळे त्यांनी ब्राह्मणांचा धिक्कार केला, म्लेच्छांपुढे वेद म्हटले, अनेकांचा क्षोभ ओढवून घेतला, त्रिविक्रम भारतीचा क्षोभ ओढवून घेतला, म्हणून त्यांच्या कर्मामुळे ते ब्रह्मराक्षस झाले। सद्गुरूंनी शाप नाही दिला बरं, काल आपण बघितलंय त्यांच्या कर्मामुळे ते ब्राह्मण झाले, उलट सद्गुरूंनी त्यांना शाप दिला। 12 वर्षानंतर तुम्ही पूर्ववत व्हाल असा उशाप सद्गुरूंनी त्यांना दिलाय। ते गेल्यानंतर त्या पतितांनी विचारलं, तो आता महाज्ञानी झाला होता, त्याने ज्यावेळेस विचारलं की मी गतजन्मामध्ये ब्राह्मण होतो तर मी शूद्र जातीमध्ये का जन्माला आलो, तेव्हा सद्गुरु कर्मविपाकाविषयी बोलतायत। सद्गुरु काल आपण बघितलं 4 वर्ण सांगतायत, विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र, त्यापासून चांडाळ जन्म। चांडाळ कसे कसे निर्माण झाले हे गुरु सांगतायत। पहिलं त्यांनी सांगितलं, विप्र स्त्री बरोबर जर शूद्रांनी व्यभिचार केला तर जी उत्पत्ती होईल ती चांडाळ। दुसरं त्यांनी सांगितलं, गुरूंना आईवडिलांना सोडून, गुरूंचा द्रोह करून, गुरूंची अवज्ञा करून जो राहतो तोही चांडाळ जन्म पावतो। जो आपल्या कुलस्त्रीला, आपल्या पत्नीचा त्याग करतो, आपल्या कुलस्त्रीला सोडतो, तोही चांडाळ होतो। आपल्या कुलदेवतेची पूजा सोडून, आपल्या सद्गुरूंची पूजा सोडून अनेक पूजा जो करत राहतो तोही चांडाळ जन्म होतो। जो सदा कदा सद्गुरूंची निंदा करतो, अनृत बोलतो, काहीही बोलतो, अर्थहीन बोलतो, तोही चांडाळ। बघा चांडाळ कोण कोण होणार आहेत। सदा जीवहिंसा करी, जीवाची हत्या करतो, आपल्या कन्येची विक्रय करतो, अतिशय लाडीकपणे बोलून आपल्या कन्येचा विक्रय करतो, फसवणूक करतो, तोही चांडाळ जन्म होणार आहे। शूद्राच्या हस्ती भोजन करी, शूद्राच्या हाताने जेवतोय, शूद्राने बनवलेलं खातोय, घोड्याची विक्री करतोय, पण घोड्याची विक्री कोण? जो ब्राह्मण। घोड्याची विक्री करायला मनाई नाही, पण ब्राह्मणाने घोड्याची विक्री करू नये। शूद्रास्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण। घोड्याची विक्री जर ब्राह्मण करत असेल तर तोही चांडाळ योनीत जन्माला। सदा संपर्क करी शूद्रासवे, नेहमी शूद्रांबरोबर राहतो, तोही चांडाळ। असं हे सगळं कर्मविपाकामध्ये सांगितलंय, असं सद्गुरू सांगतात। बर सद्गुरू हे सगळं का सांगतायत?
तर त्या शूद्रानी, त्या पतितानी ज्यावेळेस प्रश्न विचारलाय की मी ब्राह्मण असताना मी शूद्र जातीत का जन्माला आलो, त्यावेळेस त्याला जन्म कसे होतात हे सद्गुरू सांगतायत. शूद्रशी सदा संग, नित्य शूद्र स्त्री बरोबर राहील, दासीन बरोबर राहील, घरामध्ये भांडण करेल, देव कार्य पितृकार्य करणार नाही, तो सुद्धा हीन योनीमध्ये जन्माला येईल. आता वरती चांडाळ योनी पर्यंत आले, आता हीन योनीत सांगतायत की हीन योनीत जन्माला आले. जो रानामध्ये अग्नी लावील, म्हणजे रानाला आग लावील, गाय वासरांची ताटातूट करेल, पुन्हा तो सुद्धा कुठे जाईल तर चांडाळ योनीमध्ये जाईल. आपल्या आईचा त्याग करेल, आपल्या मुलाबाळांना ताडण करेल, आपल्या पत्नीला घेऊन वेगळा राहील, तोही जने चांडाळ, तोही चांडाळ योनीत जन्माला येणार. अतिशय विस्तारपूर्वक नरसिंह सरस्वती त्या पतिताला सांगतायत, फार विस्तारपूर्वक सांगतायत. एखादा ब्राह्मण जर बैलावर बसला, शूद्राचा हातचं भोजन केलं, तो निश्चित चांडाळ योनीत जन्माला जाणार आहे, लक्षात ठेवा, असं सद्गुरू म्हणतात. बैलावरी विप्र बसे, शूद्रान्न जेवी हर्षे, चांडाळ होय भर बसे, ऐसे म्हणती श्री गुरु. श्री गुरु म्हणतात, बघ बाबा, तू विचारलंय म्हणून तुला मी सांगतोय. सद्गुरू त्याला अतिशय विस्तारपूर्वक सांगतायत. बरं, हे सगळं सद्गुरू सांगतायत की कर्मविपाकामध्ये हे सगळं आहे. मुळात मी म्हणतो कर्मविपाकामध्ये असो किंवा नसो, पण गुरुमुखात निघालंय तर हे सत्यच आहे, अशी माझी धारणा आहे. विप्र तीर्थास जाऊन एखादा ब्राह्मण तीर्थस्थानावर गेलाय, श्राद्ध कर्म काहीही केलं नाही, परान्न घेतोय, दान दक्षिणा घेतोय, असाही ब्राह्मण चांडाळ योनीत जन्माला जाईल. षटकर्मे रहित विप्र देखा, ब्राह्मण आपली कर्म सोडून जर समजा गाईचं दूध त्याचा अभिषेक न करता ते पेईल, ते प्राशन करेल. शतकर्मे रहित विप्र देखा, कर्म न करणारा. कपिला गाईचे दुग्ध ऐका, गाईचं दूध न करिता अभिषेक, गाईच्या दुधाचा अभिषेक न करता क्षीरपान जो करी, तोही पडे चांडाळ योनी, तोही चांडाळ होणारे, लक्षात ठेवा. तुळशी पत्र ओरपोनी, हे बघा, तुळशी पत्र काढणं वेगळं आणि तुळशी पत्र ओरपणं वेगळं. तुळशी पत्र ओरपोनी पूजा करी देवता लग्नी, अगदी तुळशी पत्र ओढून काढलंय आणि देवाची पूजा केली. शाळीग्रामाची शूद्रांनी पूजा केली, तोही चांडाळ योनीत जन्माला येणार आहे. न सेवी माता पिता, आई वडिलांची सेवा करणार नाही,
न मानी गुरु आज्ञा, गुरूंची आज्ञा मानणार नाही. आई वडिलांना गुरूंना श्रेष्ठ मानणार नाही, तोही चांडाळ जन्मी. आणि किती बर, तो तर काय सांगितलंय पुन्हा ऐका. न सेवेची माता पिता, आई वडिलांची सेवा करणार नाही. न ऐकी गुरु आज्ञा, जो होई गुरुद्रोही तो चांडाळ जन्म पावे आणि सप्त जन्म कृमी होय. तो तर चांडाळ होईलच, पण चांडाळ होऊन सुद्धा नंतर पुढचे 7 जन्म तो कृमी म्हणजे किडा कीटक होऊन जगेल. नरसिंह सरस्वती स्वामी महाराज सांगतायत. बर, ते कर्मविपाकातलं सांगतायत, हे लक्षात घ्या. याच्या मागचं कारण काय हो? तर या सगळ्यातनं तारणारा सद्गुरू आहे. तुमच्या हातून अनवधनाने या घटना घडल्या असतील तर त्याच्यातनं तारणारे सद्गुरू आहेत. हे सद्गुरूंना नंतर सांगायचं आहे. सद्गुरूंची आज्ञा मोडून आई वडिलांना सोडून जो वागतो तो तर चांडाळ जन्म घेईल, पण पुढचे 7 जन्म कीटक म्हणून जगेल. पहिली एक स्त्री असता, पहिले त्याचा विवाह झालेला आहे, त्याला एक पत्नी आहे, पण दुसरा विवाह करून पहिला पत्नीचा त्याग केला तर तो पतित म्हणजे शूद्र जन्माला येईल. पहिली एक स्त्री असता, दुजी करुणी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता, आणिक जन्म आणिक सांगेन एक नवल. अजून काय नवल सांगतायत? बरं, आता हे व्यभिचाराचं सांगितलं, हे चांडाळ जन्माचं सांगितलं, हे कृमी जन्माचं सांगितलं, पण पुढे काय सांगतायत? श्रमोनी अतिथी आला असता. जर समजा आपल्याकडे कोणी अतिथी आलाय, माध्यान्ह काळी आलाय, तो दमून आलाय, श्रमोनी अतिथी आला असता वेद म्हणून अन्न घालिता. त्याला पहिले वेद म्हणायला लावायचा, त्याला पहिले मंत्र म्हणायला लावायचं आणि मग त्याला अन्न द्यायचं. तोही चांडाळ जन्मात जाईल. म्हणजे अन्नदान केलंय पण तरी चांडाळ जन्मात जाणार का? तर तो अतिथी म्हणून आलाय, तो दमून आलाय, तर त्याला प्रथमतः वेद म्हणून मग त्याला अन्न घालायचं, तो चांडाळ जन्मात येईल. तर तोही चांडाळ जन्मामध्ये येतो म्हणत आहेत. योग्य विप्राते निंदिती. एखादा योग्य ब्राह्मण असेल त्याची निंदा करतायत. योग्य विप्राते निंदिती. आणि जाती पूजिती आणि बाकीच्यांची पूजा करतात, तोही चांडाळ योनी जाती, तोही चांडाळ योनीत जन्माला येईल. तळी, तळ, विहीर हे फोडून टाकणार, शिवालय तोडणार, ब्राह्मणांची घरं फोडणार, तोही जन्मे पतित कुळी, तोही शूद्रांच्या जन्मामध्ये जन्माला येईल. स्वामी स्त्री म्हणजे आपला जो कोणी स्वामी असेल, आपला जो कोणी मालक असेल त्याची स्त्री, किंवा आपला शत्रू मित्र
ज्याचा आपल्यावर विश्वास आहे त्याची स्त्री त्यांच्याशी विवाह केला तर तो सुद्धा त्यांच्याशी विवाह नाही, त्यांच्याशी व्यभिचार सुद्धा केला तरी तो पतिता घरी जन्मेल. कर्मविपाकाबद्दल सद्गुरू सांगतायत, दोघी स्त्रिया जयासी. एखाद्याला 2 पत्नी आहेत. आपल्या प्रपंचामध्ये 2 पत्नी आहेत घरामध्ये, पण संध्याकाळच्या वेळेस अतिथी आला पण त्याला अन्न उदक दिलं नाही तर तो सुद्धा पतित जन्मेल. आता अतिथी हा ब्राह्मणच असावा असं नाही. अतिथी या शब्दाचा अर्थ जो तिथी न सांगता आलेला आहे तो अतिथी. तोही पतिता घरी जन्मेल. त्रिसंध्या समयी देखा. संध्याकाळचं, दुपारचं आणि सकाळचं संध्येची वेळ आहे. सूर्योदय, माध्यान्ह आणि सूर्यास्त संध्येची वेळ आहे. आणि त्यावेळेस जो ब्राह्मण जेवतो, त्रिसंध्या समयी देखा. जो विप्र जेवी अविवेका, भाक देऊन फिरे निका, तो जन्मे चांडाळ योनी. काय चांडाळ योनीत जन्माला येण्याच्या काय काय पायऱ्या आहेत, काय काय केलं तर चांडाळ योनीमध्ये शूद्र जातीमध्ये जन्माला जावं लागतं, किड्यांच्या जन्माला जावं लागतं. हे कर्म विपाकामध्ये काय काय सांगितले ऐका, सद्गुरू सांगतायत. राजे देती भूमिदान. पूर्वी राजे लोक भूमिदान द्यायचे. राजाने एखाद्याला भूमिदान दिली आहे तर जबरदस्तीने त्याची जमीन हिसकावून घ्यायची. किंवा संध्याकाळच्या वेळेस, सूर्यास्ताच्या वेळेस, संध्या समयी जो कोणी झोपतो तोही चांडाळ योनीत जन्माला येतो. राजे देती भूमिदान, आपण घेती हिरोन. राजाने भूमिदान दिली, आपण ती हिसकावून घेतली आहे, जबरदस्तीने घेतली आहे. संध्याकाळी झोपलोय, संध्याकाळी करी शयन, तोही जन्मे चांडाळ. तो पण चांडाळ योनीत जन्माला जातो. वैश्वदेव काळी. दुपारी वैश्वदेव करायचा आहे आणि वैश्वदेवा समयी आपल्याकडे जर कोणी अतिथी आला तर त्याला विचित्र वाक्य वापरणं, त्याच्याशी दुष्टपणाने बोलणं आणि त्याला अन्न न देणं, असं केलं तर तो कुक्कुट जन्माला येतो. आता चांडाळ जन्म झाला, शूद्र जन्म झाला, किडा झाला, आता कुक्कुट जन्मामध्ये तो जन्माला येतोय. गंगेची, तीर्थांची निंदा करतोय, एकादशीला भोजन करतोय आणि आपल्या सद्गुरूंचा द्रोह करतोय. तो चांडाळ योनीत जन्माला येणार आहे. पर्वणीच्या दिवशी, महत्वाच्या दिवशी, हरिहराच्या दिवशी जो स्त्रीशी संग करतो किंवा शूद्रांना वेद शिकवतो तो पण चांडाळ जन्मात जन्माला येतो. मृत्यू झाला असेल आपल्या घरात कोणाचा, त्या दिवशी श्राद्ध करणार नाही आणि मी खूप पुण्यवान आहे असं सांगत सुटेल, तोही चांडाळ जन्मात येईल.
थंडीच्या दिवसामध्ये अतिथीला दुष्टोत्तर करेल, ग्रीष्म काळामध्ये अरण्यामध्ये अग्नी लावील, ज्ञानवंतांना विघ्न करील, तो सुद्धा चांडाळ योनीत जन्माला येईल. आपल्याला नाडी परीक्षा नाही, आपण वैद्य नाही, तरीही एखाद्याला औषध देणं हे महापातक आहे. आणि असा तोही चांडाळ योनीत जन्माला येतो. नाडी भेद न जाणती, नाडी भेद न कळती वैद्यकी. आपल्याला वैद्यकी काही कळत नाही. जाणून औषध ते आणखी माहीत नसताना सुद्धा औषध देणं तो होय महापातकी. चांडाळ योनीत जन्मे. कुबुद्धीने मंत्र जपन करतोय. जारण मारण मोहनादी वशीकरण असले सगळे मंत्र कुबुद्धीनी. जो म्हणतो जन्म पावेल चांडाळ योनी. ब्राह्मणांनी वेदाचा त्याग केला, ब्राह्मणांनी वेद सोडले, तर तोही चांडाळ योनी. आता पुढे काय सांगतायत? श्री गुरुसी म्हणे नर, सद्गुरूंना मनुष्य म्हणून संबोधन देईल. शिव आणि विष्णूची निंदा करील. सद्गुरूंना मनुष्य म्हणेल, शिव विष्णूची निंदा करील आणि अन्य देवतांची पूजा करेल, तो शूद्र योनीत जन्माला येईल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या चौघांना आपापली कर्मे आहेत. ब्राह्मणाला ब्राह्मणाचं कर्म आहे, क्षत्रियाला क्षत्रियांचं कर्म आहे, वैश्याला वैश्याचं कर्म आहे आणि शूद्राला शूद्राचं कर्म आहे. पण ते आपली कर्म सोडून, ब्राह्मणांनी ब्राह्मणाचं कर्म सोडलं, क्षत्रियांनी शास्त्रधर्म सोडला, वैश्यांनी वैश्यवृत्ती सोडली, शूद्रांनी शूद्र कर्म सोडलं आणि दुसरंच कर्म आचरण करत गेले. तेही जन्मे चांडाळ. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपले कर्म त्यजुनी मंद अनेक कर्म आचरे. सदा नेहमी आपलं कर्म सोडून दुसऱ्याचं कर्माचं आचरण करेल, तो सुद्धा चांडाळ योनी. शूद्रापासून मंत्र शिके. एखादा शूद्र आहे, त्याच्याकडनं मंत्र शिकला, त्याच्याकडनं एखादा मंत्र घेतला, त्याशी घडती सर्व पातके. शूद्राकडनं मंत्र घेतला तर त्याला सगळी पातक होतात आणि मग अश्वान चरणी. गंगोदक क्षीरोदक. गाईचं गंगेचं जल किंवा पाणी हे श्वानाच्या अंगावर घातल्यासारखं आहे बरं. म्हणून शूद्राकडनं मंत्र शिकू नका. एखादी विधवा स्त्री आहे, तिच्याशी संग केला किंवा अतिथीला अर्वाच्य बोलून शिव्या देऊन त्याला जेवायला वाढलं, श्राद्धाच्या दिवशी पिंडदान केलं नाही, तो चांडाळ योनी जन्मे. तोही चांडाळ योनीत जन्माला येईल. माता पिता गुरुद्वेषी. आई वडिलांचा आणि गुरुचा द्वेष जो करेल तो जन्मे चांडाळ योनीशी.
अनेक जन्म पापवंशी. बरं, नुसताच चांडाळ योनीत जन्माला नाही येणार, तर नंतर अनेक पाप योनीमध्ये, पापाच्या वंशामध्ये पुन्हा पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागेल. माता पिता गुरुद्वेषी तो जन्मे चांडाळ योनिसी, आणिक जन्म पापवंशी उपजोनी येती परियेसा. आता आणखीन सद्गुरु काय सांगतात कर्मविपाकामध्ये बघा. गुरूंची निंदा करी हर्षी, गुरूंची निंदा अत्यानंदाने करतोय, किंवा सदा असे विप्रदोषी, किंवा सदैव ब्राह्मण बेष्ट आहे. गुरूंची निंदा करतोय आनंदाने, ब्राह्मणांचा द्वेष करतोय, वेदांवर चर्चा करतोय, तो होई ब्रह्मराक्षस. जसे आता हे ते दोन मदोन्मत्त ब्राह्मण ब्रह्मराक्षस झाले, तसा तो ब्रह्मराक्षस होतो. आपण एक दैवताची पूजा करतोय. तुम्ही एका दैवताची कुठल्याही पूजा करा, नाही असं नाही, पण दुजे देव निंदा करीत, पण दुसऱ्या देवाची निंदा करताय. भजे आपण एक दैवत, दुजे देव निंदा करीत, तो होय अपस्मारित, दारिद्र्य रूप पीडत. काय, आपण एखाद्या देवतेची एखाद्यांची पूजा करतो, पण दुसऱ्यांची निंदा करतो, तो दरिद्री आणि अपस्माद अशा रोगाने पीडित होतो. माता पिता गुरु वर्जोन, वेगळा होय स्त्री आपण. आई वडील आणि गुरूंना सोडून आपल्या पत्नीला घेऊन वेगळा राहतो. त्याचं काय होतं, बेरडाच्या पोटी उपजोन, बेरडाच्या पोटी जन्माला येतो आणि रोगी होऊन राहतो. सदा 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 दूष वेद दूषी आपण, सदा वेदांचं दूषण देतो, ब्राह्मणांचा अपमान करतो, कर्म भ्रष्ट होया आपण. सदा ब्राह्मणांचा द्वेष करतो, वेदांचा द्वेष करतो, तो कर्मभ्रष्ट मूत्रकृच्छ रोगी होतो. कर्म विपाकामध्ये इतकं सविस्तर सांगितलंय. सद्गुरू सांगतात, लोकांचे वर्म कर्म आपण, कोण काय वाईट वागलं, कोण काय चुकीचं वागलं, कोण कसं वागलं, कोणी काय केलं, हे नेहमी त्याच्यावर बोलत राहतो. तो हृदयरोगी होतो आणि महाकष्ट भोगतो. लोकांचे वर्म कर्म आपण, सदा करी उच्चारण, नेहमी लोकांची निंदा करायची. हा असाच वागला, तो तसाच वागला, तो तसाच वागला, सदा करी उच्चारण, तो हृदय रोगी होय जाण, महाकष्ट भोगी तसे. बघ पतिता, तू विचारलंस, मी तुला कर्म विपाकापणे हे सगळं समजावून सांगतोय, नीट ऐक लक्ष देऊन. अहो, चांडाळ जन्माबद्दल सांगितलं, बेरडाच्या पोटी जन्म घेताना, पतिता घरी जन्म घेता, हे कसं होतंय सगळं. सद्गुरू अतिशय सविस्तर सांगताय. नरसिंह सरस्वती त्या मातंगाला, त्या शूद्र जो आता ज्ञानवंत झालाय, त्याला सगळं सांगतायत. गर्भपात करी स्त्रियांशी, वांज होऊन उपजे परियेसी, पुत्र झालिता मरिती तरेसी, गर्भपात करू नये. एखादी स्त्री आपला गर्भपात करून घेत असेल
तर ती स्त्री नंतरच्या जन्मामध्ये वांझ म्हणून जन्माला येते, किंवा तिला अपत्य झाल्यावर ते मृत येतो. म्हणून गर्भपात करू नये. कर्मविपाकामध्ये सद्गुरू भरपूर काही सांगतायत. सद्गुरूंनी कर्मविपाकामध्ये अजून काय काय सांगितलं. बर, हे सांगितलं ठीक आहे, पण त्या पतिताचं शेवटी काय झालं हा एक प्रश्न आहे. कारण तो शूद्र आहे. तो त्या रेषा ओलांडल्यानंतर, त्याच्यावर भस्म प्रोक्षित केल्यानंतर तो ज्ञानी झाला आहे, पण त्याचा परिवार शूद्रच आहे. तोही जन्माला आलाय शूद्रच. मग त्याचं नक्की पुढे काय झालं? तो पुन्हा शूद्र होतो का? तो ज्ञानवंत तसाच राहतो का? मग कर्मविपाकामध्ये अजून काय काय सांगतायत सद्गुरू, हे सगळं आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.